प्रसारित करतो आणि ते पण हे आपल्या अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमाशी आहे. अलसफा वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून हां, एक अलसफा कोकणी न्यूज महाराष्ट्राभरात आज हा उपक्रम मतदान शिबिराचा उपक्रम चालू आहे. अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. विशेषतः पैगंबराच्या जन्मदिनानिमित्त हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्याचं काम अनेक आमच्या मुस्लिम बांधवांनी हातामध्ये घेतलेलं आहे. तर एक गोष्ट मला इथे सांगायला हवी आज मुद्दाम, मधल्या काळामध्ये एक साधू, त्याचं नाव मी घेत नाही आता, पण त्यांनी जे पैगंबरांच्या बाबतीमध्ये जे वक्तव्य केलं होतं ते अतिशय निषेधार्थ आहे. अतिशय निषेधार्थ आहे वक्तव्य ते. कुणालाही कुणाच्या धर्मावरती बोलण्याचा अधिकार नाही. कोणी कुणाच्या धर्मामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आणि म्हणून मुस्लिम धर्मगुरूंनी हिंदूंच्या वरती बोलू नये आणि हिंदूंच्या धर्मगुरूंनी मुस्लिमांच्या वरती बोलू नये. ही लोकशाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे आणि हा सगळा भारत देश, हा सगळा हिंदुस्थान सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून आपला एकत्रित ठेवायचा आहे. तेव्हा अशी वक्तव्य करून त्यांनी मुस्लिम समाजाच्या ज्या भावना भडकवलेल्या आहेत किंवा भावना खेळलेल्या आहेत, भावना दुखावलेल्या आहेत, त्याचा मी तीव्रपणे आक्षेप घेतोय आणि निषेध देखील करतोय. थँक्यू. आज हा उपक्रम आपण हातामध्ये तर घेतला. आपल्याला सगळ्यांना मी खूप खूप धन्यवाद देईन. या रक्तदान शिबिरामध्ये ज्या रक्तदात्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि रक्तदान म्हणजे श्रेष्ठदान. सगळ्यामध्ये हे सगळ्यात श्रेष्ठदान आपण देऊन अनेक लोकांचे आपण प्राण वाचवत आहे. मोठं काम आपण या ठिकाणी करत आहे. पुन्हा पुन्हा तुम्हाला खूप धन्यवाद, खूप आशीर्वाद, खूप शुभेच्छा. आणि ज्यांनी हा काय उपक्रम हातामध्ये घेतला आहे त्यांच्या पाठीवरती शाबासकी थाप. धन्यवाद. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.